नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशविरोधी पक्षनेते कधी बनले हे त्यांनाही कळलेलं नाही. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे जर्मनीच्या दौऱ्यावर होते. मात्र तिथेही अपेक्षेप्रमाणे त्यांनी भारतातील संस्थांची, भारतातील राजकारणाची बदनामी करण्याची परंपरा कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी यांचे हे दौरे नियमित आयोजित केले जातात. पण त्या दौऱ्यात आपल्या कर्तृत्वाविषयी बोलण्याऐवजी भारतात कसं सगळं वाईट चाललं आहे, भारत कसा आर्थिकदृष्ट्या मागे पडतोय, भारतात कायदाच नाही, अशा पद्धतीची विधान राहुल गांधी करतात. याच दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी हर्टी स्कूलमध्ये झालेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा भारताविरोधातच गरळ ओकली. काँग्रेसने हा व्हिडिओ सोमवारी रिलीज केला. त्यात राहुल गांधी म्हणतात की भाजपाने राज्य, भाषा, धर्मांच्या समानतेचा विचार संपुष्टात आणलेला आहे. भारतातील संस्थांवर भाजपाने पकड मिळवली आहे. विविध तपास यंत्रणा या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत, तर त्यांचा शस्त्र म्हणून वापर केला जातोय. आम्ही भाजपा विरोधातच लढत नाही, तर आम्ही या यंत्रणांविरोधातही लढतो आहोत. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने भारतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले, तेच आरोप त्यांनी जर्मनीत जाऊनही केले. आम्ही हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुका जिंकलो, हरियाणाच्या निवडणुकाही आम्ही जिंकलोच होतो, पण आम्हाला हरवण्यात आलं. ब्राझीलच्या एका महिलेचा फोटो अनेक मतदारांच्या कार्डवर होता. एका महिलेने तर 200 वेळा मतदान केलं. आम्ही जेव्हा हे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले तेव्हा त्यांनी त्याकडे लक्षही दिलं नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही योग्य पद्धतीने झालेल्या नाही. राहुल गांधींनी भारताची तुलना अमेरिका, चीनशीही केली. उत्पादनाची क्षमता ही चीनमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी, भारत हे देश नोकऱ्या निर्माण करू शकत नाहीत. राहुल गांधी म्हणाले की पूर्वी अमेरिकेचं प्रभुत्व होतं आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांवरच सगळं काही चालत होतं. त्यात काही त्रुटी होत्या, पण आता आपण अमेरिकेच्या आव्हानांचा सामना करतो आहोत. राहुल गांधी ही विधाने जर्मनीत किंवा अन्य देशात जाऊन का करतात हा प्रश्न आहे. तिकडेच काय, भारतातही त्यांना यावर प्रश्न विचारणारं कुणी नाही. त्यांनी जेव्हा निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले तेव्हा ज्या मतदारांची नावं, त्यांचे फोटो त्यांनी दाखवले, त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधल्यावर त्यांनी आपली कोणती फसवणूक झालेली नाही असं स्पष्ट केलेलं होतं. तरी राहुल गांधी हे आपल्याला फसवले जात असल्याचा बनाव करतात. हिमाचल प्रदेश, तेलंगणात आम्ही आमच्या ताकदीच्या जोरावर जिंकलो असे म्हणताना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तीच ताकद का दाखवता आली नाही हे सांगत नाहीत. तेव्हा मात्र आम्ही निवडणूक आयोगाने योग्य नियोजन केलं नाही, भाजपासोबत हात मिळवणी केली, EVM मशीनमध्ये गडबड केली, म्हणून आम्ही हरलो असा ते कांगावा करतात. काँग्रेसचे समर्थक हे त्यांचीच री ओढतात. त्यातलं वास्तव हे लोकांना कळलेलं आहे. कर्नाटकमध्ये निवडणुका जिंकल्यावर लोकांनी विश्वास दाखवल्यामुळे आम्ही जिंकलो असं ते म्हणतात. पण त्याच कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत मागे पडल्यावर मात्र त्याचं खापर निवडणूक प्रक्रियेवर फोडतात. एका महिलेने 200 जागी मतदान केले असा आरोप राहुल गांधी करतात, तो जास्त गंभीर आहे. कारण असं कुठेही घडलेलं नाही. कुणीही व्यक्ती अशा पद्धतीने 200 वेळा काय दुसऱ्यांदाही मतदान करू शकत नाही. पण राहुल गांधी परदेशात जाऊन हे खोटं लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. एकूणच राहुल गांधी यांची ही परदेशात होणारी सगळी लेक्चर्स ही आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठीच आहेत हे पुरेसं स्पष्ट आहे. जेव्हापासून राहुल गांधी यांनी काँग्रेसची सूत्र स्वीकारली तेव्हापासून काँग्रेसची अवस्था दारुण होत गेली. त्या प्रत्येक वेळेला निवडणूक प्रक्रिया आणि EVM मशीन यांच्याशी कसं काय जोडता येईल? राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खोट आहे हे का सांगितलं जात नाही? आता अमेरिकेतील एप्स्टीन फाईलवरून जगभरात चर्चा होते. मध्यंतरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला पहा कशी मोदींची पोलखोल होईल असा दगड मारून पाहिला होता. प्रत्यक्षात त्यात काही झालं नाही. पण राहुल गांधी जे नियमितपणे परदेशात जाऊन भारताच्या बदनामीचा पाढा वाचतात त्याचं काय करायचं? ते तिथे जाऊन हे असं कसं काय करतात? त्यांना कोण फंडिंग करतो आहे? त्यामागे कोण आहे? एक विरोधी पक्षनेता जाऊन तिथे भारतातील निवडणूक प्रक्रियेबद्दल खोटे नाटे आरोप कसा काय करतो हे कुणीच का विचारत नाहीये. राहुल गांधी यांची अशी फाईल कधी जाहीर होणार आहे? त्यांनी काही बोलावं आणि त्यावर फक्त भाजपाने प्रत्युत्तर द्यावं आणि त्यात फक्त राजकारणच व्हावं, याला काय अर्थ आहे? राहुल गांधी हे या सगळ्या आरोपांवरून कोर्टात जात नाहीत की निवडणूक आयुक्तांनाही भेटत नाहीत, पण आरोप मात्र करतात. मग राहुल गांधींच्या आरोपांच्या
विरोधात कुणी कधी त्यांना कोर्टात खेचणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. राहुल गांधींप्रमाणेच भारतातील काही तथाकथित विचारवंत नेते हे सातत्याने खोटे बोलण्याचे, भ्रमित करण्याचे काम करत असतात. योगेंद्र यादव हे त्यातलेच आहेत. राजकारणात आपल्याला काही कर्तृत्व गाजवता आले नाही, काही करता आलं नाही, मात्र फक्त आरोप करायचे, त्यातही लोकांना भ्रमित करायचे, हेच योगेंद्र यादव यांच्यासारख्या लोकांचं काम बनलेलं आहे. तामिळनाडूमध्ये जी SIR प्रक्रिया राबवण्यात आली त्यातून 97 लाख मतदारांची नावं कमी करण्यात आली. त्यावर याच योगेंद्र यादव यांनी एका यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांशी संवाद साधताना थाप मारली. 21 डिसेंबरला या यूट्यूब चॅनलवर बोलताना योगेंद्र यादव यांनी दावा केला की SIR प्रक्रियेमुळे तामिळनाडूमधील सुमारे 97 लाख मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. SIR प्रक्रियेमुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलं, असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं होतं. प्रत्यक्षात त्यांचा दावा निखालस खोटा होता. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये ज्या मतदारांची नावं कमी करण्यात आली त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. तरी योगेंद्र यादव यांनी लोकांना भ्रमित करणारी विधानं केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी पाहिली तर काय लक्षात येतं? तामिळनाडूमध्ये एकूण मतदार संख्या 6.4 कोटींवरून 5.4 कोटींवर आली. त्यातील 97.3 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत. त्यामागील कारणं काय? तर 26.9 लाख मतदार मृत असल्याची नोंद असून 66.4 लाख मतदार स्थलांतरित झालेले आहेत किंवा कायमस्वरूपी अनुपस्थित आहेत किंवा प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान सापडलेलीच नाहीत. 4 लाख नावं एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असल्यामुळे वगळली आहेत. गुजरातचा विचार केला तर तेथील मतदारसंख्या 5.1 कोटींवरून 4.3 कोटींवर आली. त्यातील 73.7 लाख नावं वगळण्यात आलेली आहेत. त्यापैकी 18.1 लाख मतदार हे मृत असून 51.8 लाख स्थलांतरित किंवा न सापडलेले मतदार आहेत. तर 3.8 लाख दुहेरी नोंदणीमुळे वगळलेली नावं आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये वगळण्यात आलेली बहुसंख्य नावं ही नैसर्गिक लोकसंख्यात्मक बदलांमुळे आणि जुन्या त्रुटींमुळे होती. याच दरम्यान निवडणूक आयोगाने तामिळनाडूमध्ये आणखी 1.2 कोटी मतदारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. मात्र ही नावं हटवण्यात आलेली नाहीत. आता जी नावं हटवण्यात आली किंवा वगळण्यात आली त्याच्यामध्ये न सापडलेले सुद्धा मतदार आहेत. मग कदाचित ही योजना राबवण्यात आल्यानंतर काही मतदार गायब झाले असतील, ज्यांना या ठिकाणी ज्यांच्याकडे कागदपत्र नसतील आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपण पकडले जाऊ असं त्यांना वाटत असेल, ते कदाचित तिथे राहिले नसतील, असंही असू शकतं. पण त्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. या नोटिसा बजावण्यामागे आता कारणं कोणती होती? तर पालक आणि अपत्यांमधील वयात असलेला फरक आणि एका पालकाशी जोडलेली अपत्यांची असामान्य संख्या. ही केवळ पडताळणीची प्रक्रिया असून त्याचा अर्थ मतदार हक्क रद्द करणे असा नव्हता. बरं, SIR ही घटनात्मक आणि नियमित प्रक्रिया नवीन किंवा अपवादात्मक बाब नाही. ती घटनात्मकदृष्ट्या आवश्यक प्रक्रिया असून मतदार याद्यांची अचूकता राखण्यासाठी ठराविक कालावधीनंतर केली जाते आणि याआधी ती केलेली आहे. त्यात चुकीचंही काही नाही. उलट याच विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये जे दोष आहेत ते दाखवण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. मग त्याच मतदार याद्या सुधारण्याचं काम केलं जात असेल तर त्यात विरोधकांनी खोडा घालण्याची किंवा मग लोकांना भ्रमित करण्याची आवश्यकता काय? जर मृत मतदारांची नावं मतदार यादीत राहिली तर चालणार आहेत का? स्थलांतरित मतदारांची नावंही यादीत राहिली तर चालणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यायला पाहिजे. ज्यांना काही आक्षेप असतील त्यांना 18 जानेवारी 2026 पर्यंत तक्रार नोंदवण्याची मुभा आहे. तरी योगेंद्र यादव यांच्यासारखे नेते असे आरोप करत राहतात. आता आपण सोन्याच्या किमतीत आगामी काळात कशी वाढ होणार आहे याविषयी जे विश्लेषण झालेलं आहे त्याकडे वळूया. अमेरिकन अर्थतज्ज्ञ आणि दिग्गज मार्केट स्ट्रॅटेजिस्ट एड यार्डेनी यांच्या मते या दशकाच्या अखेरीस म्हणजे 2029 पर्यंत सोन्याच्या किमतीत प्रचंड तेजी पाहायला मिळू शकते. यार्डेंनी असा अंदाज वर्तवलेला आहे की 2029 पर्यंत सोन्याचा दर प्रति अंश $10,000 पर्यंत पोहोचू शकतो. 1 अंश म्हणजे 28 ग्राम, पण 10 ग्राम म्हणजे 1 तोळ्याच्या सोन्याची किंमत जवळपास 3 लाख होऊ शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्क स्थित कॉमेक्सवर सोन्याचा दर $4,400 प्रति अंश आहे. 22 डिसेंबर रोजी सोन्याने याच पातळीवर विक्रमी उच्चांक गाठला होता.
या तेजीमागे अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पुढील काळात व्याजदर कपातीची अपेक्षा हे कारण मानलं जाते. याशिवाय सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी मजबूत होते. डॉलरची कमजोरी हाही एक महत्त्वाचा घटक मानला जातोय. 2025मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 67% वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा दर सुमारे $4,410 प्रति अंश इतका आहे. जर हा दर $10,000 पोचला तर ही सुमारे 127% वाढ ठरेल. म्हणजेच किंमत जवळपास 2.5 पट वाढणार आहे. भारतीय बाजाराचा विचार केला तर MCXवर सोन्याचा दर सध्या सुमारे $1,35,890 प्रति 10 ग्रॅम आहे. जर 2029पर्यंत 127% वाढ झाली तर सोन्याचा भाव सुमारे $3.8 लाख होऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.